रात्रीच्या अंधारात एका 62 वर्षीय शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। आरोपींनी सत्तूर, लाकूड आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून जीवघेणी दुखापत केली। जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल केल्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू झाला। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगे येथे ही घटना घडली। मयत व्यक्तीचे नाव बाबूसाहेब अलिसो जमादार वय 62 असं आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 23 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घराजवळ अज्ञात कारणावरून मौलासा लालसा मकानदार, दाऊद मकानदार आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीने मिळून बाबूसाहेब जमादार यांच्यावर हल्ला केला। आरोपींनी सत्तूर, लाकूड आणि लाथाबुक्क्यांनी त्यांच्यावर बेदम मारहाण केली। या मारहाणीत ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। जखमी अवस्थेत त्यांना सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र 24 मे 2026 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। सदर घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत। क्या घटना उनका पास क्या तो थोड़ा वो बाचा बाची करे, वो मैं तू करे, मैं तू करने में बाद में उन्होंने कोणत्याही गोष्टीचं काय आम्हाला ते कळू शकलो नाही। नंतर मला फक्त काय कळालं की बाबा ह्या लोकांना मारले, रक्त घाई चालली म्हणून त्यावेळेस मला कळालं। त्यावेळेस मी तोपर्यंत जयपर्यंत ते जमिनीवर पडले होते, तोपर्यंत तिथं एक 90% तर जागेवर खाला झाले होते। त्यावरती काय त्यांना खडीची खडे सजा व्हावं असं माझी अपेक्षा आहे। कशाने मारलाय, किती जण काय कुऱ्हाडीने मारले का सत्तूरनं मारले हे आम्हाला काय माहिती नाही आहे। आणि कुठल्याही प्रकारनं मारले का नाही, त्यांच्या मनामध्ये होते की बाबा त्यांना मारावंच म्हणून असं अपेक्षा होती। त्या टायमाला त्यांनी तसं जीव घ्यायचा प्रयत्न केला।